हे एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल क्रिएट अँड ग्रो. आज मी मसाले वांगे रेसिपी शेअर करत आहे. आमच्याकडे मसाले वांगे बोलतात, कोणी भरली वांगी पण बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगाल मला कमेंटमध्ये. ही रेसिपी माझ्या आईने सांगितलेली आहे. ती बनवायची या पद्धतीने मसाले वांगे आणि म्हणूनच मी शेअर पण करत आहे. मीन्स माझ्या आईने सांगितलेली रेसिपी आहे. माझ्या आईने हीच या पद्धतीने एव्हरी टाईम बनवायची मी लहान असताना पण, आणि आजही ती बनवते. मी पण त्याच पद्धतीने बनवते, म्हणून मी शेअर करत आहे ही रेसिपी. मसाले वांगे बनवण्यासाठी मी मसाला कसा बनवायचा ते पण सांगत आहे. या पद्धतीने ट्राय करून बघाल, तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी. मसाला बनवण्यासाठी 1 चम्मच मी धणे घेतलेले आहे, अर्धा चम्मच जिरा, 6-7 शेंगदाणे, 10-12 मिरे, 1 मोठी विलायची, 3 हिरवी विलायची, 5-6 लवंग, 1 छोटा तुकडा जावित्री आणि कर्णफूल, 2 छोटे तुकडे कलमी, खोबरं घेतलं 1 मोठा तुकडा, 1 तेजपान घेतलेला आहे आणि पानफूल घेतलेलं आहे. हे सगळे मसाले एकत्र घेतले आहे मी. 1 मोठा कांदा रफली चॉप करून घेतला आहे मी, आणि टमाटर पण कापून घेतला आहे 1. काढलेला मसाला भाजण्यासाठी मी एका पॅनमध्ये सगळा मसाला ड्राय भाजून घेत आहे. त्यामध्ये थोडंसं तेल पण घालत आहे. मसाला भाजताना थोडं तेल टाकल्याने त्याला छान अशी चव येते, त्या मसाला टेस्ट येते छान, असं मला वाटते. म्हणून तेल टाकून भाजला मसाला आणि त्याला मग एका प्लेटमध्ये काढून घेतला. त्यानंतर त्याच पॅनमध्ये चॉप केलेला जो कांदा होता तो टाकला आणि त्याला पण असा छान काळपट होईपर्यंत भाजून घेत आहे. कांदा भाजताना त्यामध्ये मी थोडंसं तेल घालत आहे. तेल घातल्याने कांदा छान भाजला जातो आणि भाजीला चव पण चांगली येते, अशी माझी आई बोलायची. माझी आई ज्या पद्धतीने करत होती त्याच पद्धतीने मी करत आहे मसाला. त्यानंतर खोबरं पण मी असं छान असं गॅसवरती जाडून भाजून घेत आहे, काळं होईपर्यंत. काळं खोबरं असलं की त्याने भाजीला छान रंग येतो. एका मिक्सी पॉटमध्ये ड्राय गरम मसाला आधी बारीक करून घेतला. त्यानंतर त्यामध्येच खोबऱ्याचे काप आणि कांदा भाजून घेतलेला त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घेतली आणि त्याला एक प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यानंतर त्याच पॉटमध्ये जो टोमॅटो बारीक करून ठेवला आहे तो पण बारीक करून घेतला. त्यानंतर त्याच पॉटमध्ये 1 चम्मच आलं लसूण पेस्ट, 1 चम्मच गरम मसाल्याची पेस्ट, थोडंसं तिखट, थोडीशी हळद, थोडं यासाठी घेतो. नंतर आपल्याला भाजीमध्ये परत मसाला टाकावा लागणार आहे. थोडंसं गोडा मसाला, थोडंसं मीठ, हे छान एकजीव करून घेतलं, छान मिक्स करून घेतलं. हा मसाला वांग्यात भरण्यासाठी रेडी केलेला. त्यानंतर त्या मसाल्याला वांग्यामध्ये छान असं भरून घेतलं. जितके पण वांगे आहेत, मी हिरवे वांगे घेतले आहे. तुम्हाला जे वांगे आवडतात ते तुम्ही घेऊ शकता. भाजी करण्याकरता मी एका कढईमध्ये 4 चम्मच तेल घेतलं आणि पाणी गरम करायला ठेवलेलं भाजीसाठी. तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 तेजपान टाकलं आणि 1 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकलेली आणि त्याला छान असं परतून घेतलं ब्राऊन होईपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो पेस्ट टाकली आणि त्याला छान असं परतून घेतलं. झाकण ठेवून 1 मिनिट छान परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये जे गरम मसाल्याची पेस्ट केली होती ते टाकली आणि त्याला पण असं छान असं परतून घेतलं. हाय फ्लेमवरती छान असं भाजून घेतलं, परतून घेतलं. वांग्यासाठी जो मसाला केलेला होता तो पण त्यामध्ये टाकून छान परतून घेतला. वाचलेला वांगे भरताना जे वाचलेला मसाला तो त्याला पण टाकून छान असं परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली, तिखट टाकलं. आधी पण आपण हळद तिखट वगैरे टाकलं होतं मसाल्यामध्ये, म्हणून विचार करूनच टाकावं लागेल त्याला थोडंसं, आणि मला जितकं आवडतं त्या हिशोबाने मी टाकलं. त्यानंतर त्यामध्ये गोडा मसाला टाकला. गोडा मसाला ऑप्शनल आहे, पण टाकल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान येते. माझी आई पण टाकायची आणि मी पण टाकते. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकला थोडासा, मला आवडतो थोडासा असा आला पाहिजे भाजीमध्ये, म्हणून तुम्ही स्किप करू शकता, याला नाही टाकलं तरी चालेल. आणि झाकण ठेवून 1 वाफ येऊ दिली. त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलं चवीपुरतं.
आणि त्याला छान असं मिक्स करून त्यामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर मसाल्यामध्ये टाकल्याने छान टेस्ट येते असं मला वाटते, म्हणून मी टाकते. हे ऑप्शनल आहे, तुमची इच्छा असेल तर टाकायचं, नाही तर नका टाकू. हे बघा छान मसाला शिजलेला, त्याला छान तेल सुटलेलं. त्यानंतर त्यामध्ये जे वांगे होते मी भरून ठेवलेले मसाला ते टाकले आणि त्याला छान असं मिक्स केलं आणि झाकण ठेवून 1 मिनिट शिजवून घेतलं. हे बघा असं छान असं. त्यानंतर त्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकलं. जेवढी मला ग्रेव्ही हवी आहे त्या हिशोबाने मी पाणी टाकलं. मीन्स गाढी मीन्स घट्ट पण ग्रेव्ही किंवा मग पातळ ग्रेव्ही, मला थोडी पातळच हवी म्हणून त्या हिशोबाने मी टाकलं पाणी आणि 2 मिनटं शिजवून घेतलं छान. बघा वांगा शिजलेला. हे बघा मी चमचने त्याला तोडून दाखवेन. हे बघा शिजला. झाली वांग्याची भाजी रेडी खायसाठी. भरपूर कोथिंबीर टाकली, मला फार आवडते. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त टाकू शकता. माझी आई या पद्धतीनेच भाजी करते आणि करायची. मी लहान असताना मला खूप आवडते. तुम्हालाही आवडेल, नक्की करून बघाल. आता मी वाटीमध्ये काढून दाखवते, तुम्हाला दाखवण्यासाठी ती भाजी काढत आहे. बघाल तुम्ही कशी दिसते भाजी, छान. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू.